करते ध्यान उभे विटेवरी करते कर
तुका मने माझे हेती सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व पायिना श्रीमुख पायिना श्रीमुख पायिना श्रीमुख मने तुळशी आरगळा वासे पीतांबर तुळशी आरगळा वासे पीतांबर पाहिला श्रीमुख पाहिला श्रीमुख पाहिला श्रीमुख आवडी तुळशी आरगळा हसली तुळशी आरगळा हसली
बाप करी जोडी लेकराची ओढी करे जोडी कराची बाप करे जोडी लेकराची ओढी तरी जोडे कराची पुरवणे बाळगोणी आपुले कुरवंडी वाळवोनी आपुले कुरवंडी वाळवोनी बाप करे जोडी लेकराची ओढी बाप करे जोडी लेकराची ओढी कराची पुरवणे बाळगोणी आपले कुरवंडी काय केला मिराशी साधने काय केला मिराशी साधने केला मिराशी साधन गडिये वागवणे भार खांदे गडिये वागवोनी गडिये वागवोनी कालवणे पाये डोळा पाय डोळा कालवणे पाये डोळा पाय डोळा हे मारावे करुणिया डोळा करोया डोळा करोया काय केला मिराशी साधने राशी साधे केला मिराशी साधने राशी साधे भार खांदे गडिये वागवोनी भारताची गडिये वागवोनी भारताची रामने नेले गांजवाने कासे रामने नेले गांजवाने कासे गाजवाने वासी आपोलिया वासी आपोलिया वासी आपोलिया रामने नेले गांजवाने कासे गाजवाने रामने नेले गांजवाने कासे गाजवाने वासी आपोलिया दाराची वासी आपोलिया दाराची वासी आपोलिया काय केला मिराशी साधने राशी केला मिराशी साधने राशी साधे वागवणे भार खांदे बारका बारका बाप करी जोडी लेकराची जोडी बाप करी जोडी लेकराची जोडी लेकराची जोडी बाप करी जोडी लेकराची जोडी
आपुले कुरवंडी वाळवोणी आपुली कुरवंडी वाळवोणी आपुली कुरवंडी वाळवोणी एकाएकी करी निराशी साधनी एकाएकी करी निराशी साधनी निराशी साधनी एकाएकी करी निराशी साधनी आपुले कुरवंडी वाळवोणी आपुले कुरवंडी वाळवोणी आपुली कुरवंडी वाळवोणी आपुली कुरवंडी वाळवोणी एकाएकी केला निराशी साधनी एकाएकी केला निराशी साधनी निराशी साधनी एकाएकी केला निराशी साधनी एकाएकी केला निराशी साधनी बाप करी जोडी कराची बोडी बाप करी जोडी कराची बोडी लेकराची राची जोडी बाप करी जोडी लेकराचे ओढी बाप करी जोडी लेकराचे ओढी ए ना लेकराचे ओढी करी लेकराचे ओढी आपुले कुरवंडी वालो आपुले कुरवंडी वालोनी आपुले कुरवंडी वालोनी एकाएकी करी निराशी साधनी एकाएकी करी निराशी साधनी निराशी साधनी एकाएकी करी निराशी साधनी आपुले कुरवंडी वाळवोणी आपुली कुरवंडी वाळवोणी वाळवोणी एकाएकी केला निराशी साधनी
भार खांबी कडिये वागबुनी कडिये रे अनु हरि रे भगवती हरि रे भगवती करि रे भगवती करि रे करिए भगवनी करिए भगवनी कदे
कडी वाघ बाप करे जोडे लेकराचे ओढे, बाप करे जोडे लेकराचे ओढे, आपोले करवंडे वाळवणे, एकाएके केला मिरासीचा धने, कडिये वागवणे भार खांदे, घालून पाहे डोळालंकार, घालून पाहे डोळालंकार, ठेवा दावी थोर करून या, एकाएके केला मिरासीचा धने, कडिये वागवणे भार खांदे, तुका म्हणे नेती गांजू आणि काशी, उदार जीवासी आपोलिया, एकाएके केला मिरासीचा धनी, कडिये वागवणे भार खांदी, मचरण सरोजम सांद्रणिलांबुदाभम, जगरणिहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदया धवलहासं विठ्ठलं चिंतया, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, या दुसरे चरण संताची, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते शुबंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता, ओम नमो प्राणेश्वराय, ओम नमो प्राणेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, करुणाकर या दयाळा, करुणाकर या दयाळा, करुणाकर दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, लाभलो पावन झालो चराचरी, करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, हे पावन झालो चराचरी, अनुग्रह लाभला पावन झालो
नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. विठ्ठल विठाला विठ्ठल विठाला बाप करी जोडी लेकराची ओढे, बाप करी जोडी लेकराची ओढे, आपोले करवंडी बाळवोने, एकाएकी केला मिरासीचा धने, कडी वागवणे भार खांदे. जगत उद्धारक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया श्री महाराजांचा हा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील वडिलांचं विशेष महिमा महत्व प्रतिपादन करणारा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंगातील प्रतिपाद्य विषय अशा स्वरूपाचा आहे. श्री महाराज या अभंगाद्वारा वडिलांचं महत्व प्रतिपादन करत असताना तुकोबाराय सांगतात, वडील आपल्या मुलासाठी आपल्या जीवाची करवंडे अर्थात हाडं वाळवून आपल्या मुलासाठी संपत्ती जमा करून ठेवतो. लहानपणी त्या मुलाला आपल्या कडेवरती खांद्यावरती वागवून आपण मिळवलेली संपत्ती, आपण जमा केलेली संपूर्ण आर्थिक व्यवस्था त्या मुलाच्या स्वाधीन तो करून देतो. श्री महाराज सांगतात, लहानपणी त्या मुलाच्या अंगावरती विशेष सुवर्ण अलंकार स्वतःच्या हाताने वडील त्या मुलाच्या अंगावरती घालून त्या मुलाला डोळे भरून निहाळतात, पाहतात आणि आपण कमवलेली संपूर्ण संपत्तीचा वारसदार त्या मुलाला करवून ठेवतात. श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मुलावरती आपल्या संततीवरती एखादा आघात आला, वाईट प्रसंग मुलावरती आला, त्या प्रसंगाला सामोरं जाऊन तो प्रसंग आपल्या खांद्यावरती झेलतो, छातीवरती झेलतो, पण आपल्या मुलाला किंचितही त्रास होऊ देत नाही, कारण तो मुलाचा बाप असतो. अशा अर्थाचा अभंग आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग, श्री महाराजांचा हा अभंग गाथ्यातील. आणि या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे, अभंगाची पार्श्वभूमी जर पाहिली, जगद्गुरु तुकोबारायांचे प्रामुख्याने 4092 अभंग आहेत गाथ्यामध्ये. त्याच्यामध्ये थोडासा वाद विवाद आणि संवादही त्या बाबतीमध्ये पाहायला मिळतो. तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये 4092 अभंग जरी असतील, पण या अभंगामधून आईचं वर्णन करणारे अनेक विध अभंग गाथ्यामध्ये पाहायला मिळतात. खूप अभंग आहेत. कधी कधी देवाला आईची उपमा देऊन, आईची संज्ञा देऊन, देवावरती आईचा प्रत्यारोप करून आईची महती, आईचं महत्व, आईचे गुणानुवाद, आईची कीर्ती, आईची उपमा वेगवेगळ्या अंगाने गाथ्यामध्ये पाहायला मिळते. पण एक गंमत अशी आहे गाथ्यातील, समग्र गाथा जर आपण चाळला, समग्र गाथा वाचला, तर जगद्गुरु तुकोबारायांच्या संपूर्ण गाथ्यामध्ये एकमेव अभंग आहे बापाचं वर्णन करणारा. तो अभंग म्हणजे बाप करी जोडी लेकराची ओढी, आपोली करवंडी वाळवून. यापेक्षा दुसरा अभंग गाथ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तुम्ही वाचून पहा. आणि या समग्र अभंगामध्ये पहिल्या चरणापासून ते शेवटच्या चरणापर्यंत बाप आपल्या मुलासाठी काय करतो, बाप आपल्या मुलासाठी कुठलं कर्तव्य पार पाडतो, बापाने आपल्या मुलासाठी कुठले कर्तृत्व करून दाखवले, या समग्र जीवनाचा विचार श्री जगद्गुरु तुकोबाराया या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात. विठ्ठल मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, वेगवेगळ्या कादंबऱ्या असतील, त्या साहित्यिकांनी त्या कादंबरी विशेष प्रकर्षाने आईचं वर्णन केलेलं पाहायला मिळतं. त्या कादंबऱ्यांमधून कवी असतील, त्या कवींनी त्या कवितेतून आईचे गुणानुवाद, आईची महती, आईचा महिमा वेगवेगळ्या अंगाने प्रतिपादन केलेला पाहायला मिळतो. एखादे व्याख्याते असतील, त्या व्याख्यात्याने स्टेजवरून आईचेच गुणानुवाद, आईची कीर्ती, आईचा महिमा, आईचं महत्व सर्वांगाने परिपूर्ण आईचं गुणानुवाद गायलेले पाहायला मिळतात. वडील मागच आहेत. आणि एक सांगू आपल्याला, मोठमोठे लेखक असतील, साहित्यिक असतील, कवी असतील, आईचं वर्णन प्रकर्षाने वडिलांवरती कादंबऱ्या खूप कमी आहेत.
वडिलांवरती कविता करणारे कवी पुरुष खूप कमी आहेत. आणि याच्या पुढे आपण जर गेलो, ज्या वर्तमान युगामध्ये आपण जगतो त्या वर्तमान मनोरंजनाचं साधन जर असेल चित्रपट सृष्टी, या चित्रपट सृष्टीमध्ये जर आपण पाहिलं सर्वात जास्त चित्रपट आले ते आईच्या जीवनावरती, बापाच्या जीवनावरती खूप कमी आहे. एक कालखंड असा होता, साने गुरुजींनी श्यामची आई पुस्तक लिहिलं आणि साने गुरुजींनी श्यामची आई पुस्तक लिहिल्यानंतर श्यामची आई नावाचा चित्रपट या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये झळकला आणि त्याला सुवर्ण कमळ हे सर्वोच्च सिनेमा सृष्टीतील पारितोषिक त्याला मिळाले. याचा अर्थ असा, आईशी गुणानुवाद, आईशी कीर्ती, आईचा महिमा, आईचा महत्व सर्वांनी गायलेला आहे. पण बाप तिथेही कमी आहे. बापाचा विशेष करून विचार केला गेला नाही. आणि एक सांगू आपल्याला पुढे, आणखी जर आपण पुढे गेलो, संत वाङ्मयामध्ये जर आपण आलो, वारकरी संप्रदायाचे संपूर्ण संत जर आपण विचार केला, या संपूर्ण संत वाङ्मयाच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय असतील, शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा, चोखोबाराया, सावता महाराज आदी करून संपूर्ण संत मांदियाळी, या संत मांदियाळींनी वर्णन केलं ते आईचं तिथेही वडील कमी आहे. वडील तिथेही मागे पडलेला आहे. आणि एक आपल्या वैदिक सनातन हिंदू संस्कृतीचा परमोच्च असा ग्रंथ आहे, त्याला वेद म्हणतात. वेद, ज्या वेदाच्या माध्यमातून आपली वैदिक सनातन हिंदू संस्कृती चालते. वैदिक सनातन हिंदू संस्कृतीचा पाया मजबूत ज्या वेदामुळे निर्माण झाला, असा अपौरुषी असणारा वेद. वेदाचा कोणी निर्माता नाही, लेखक नाही वेदाचा. भगवान विष्णू परब्रह्म परमात्मा शेषावरती समुद्रामध्ये झोपल्याच्या नंतर त्यांच्या श्वासातून ज्या वेदाची निर्मिती झाली, त्या वेदामधील सुंदर मंत्र आहे, जवळजवळ आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्या वेदातील मंत्रामध्ये ही आईचंच महत्व प्रथम क्रमांकाने गायला गेलं आणि वडील तिथेही मागे पडलेले पाहायला मिळतात. मातृदेव भव, पितृदेव भव, नंतर वडील आहेत. आई देव आहे, वडील देव आहेत. अतिथी देव भव, येणारा आमच्याकडे तिथी विचारून न येणारा अतिथी हा देव आहे आमच्या दृष्टीनं. मातृदेव भव, आई देव आहे. पण आईशा तदनंतर वडील देव आहे. याचा अर्थ असा, अनादी काळापासून वडिलांचं जे स्थान आहे हे दुय्यम स्थान वडिलांना दिला गेलं, अग्रक्रमांकाचं स्थान हे आईला दिलं गेलं. हे अनादी काळापासून, वेद काळापासून चालू आलेलं आहे. विठ्ठल असं का झालं, असं का व्हावं, शंका येणं साहजिक आहे. एक सांगेल मी आपल्याला, एका थोर तत्ववेत्याचं वाक्य आहे, ते मी ऐकलंय आणि माझ्या वाचनातही आलं. ते असं म्हणतात, वडील संसार रूपी नाटकाच्या, शब्द ऐका, वडील संसार रूपी नाटकाच्या पडद्या मागचा कलाकार म्हणजे वडील आहे. म्हणून तू मागेच राहील. तुमचा जो संसार आहे ना, प्रपंच आहे ना, या संसार रूपी नाटकातील स्टेजवरती प्रत्यक्ष अभिनय करणारे अनेक पात्र असतील, पण स्टेजच्या पाठीमागे एक पात्र असतं. पूर्वी नाटकं तुम्ही पाहिले असतील, जेव्हा चित्रपट सृष्टी कमी होती तेव्हा नाटकं जास्त असायचे. नाटकं पाहिले असतील, काही नाटकं केली असतील मला असं वाटतं, काहींचे चालू पण असतील. काय नाटकं सांगतोय. पूर्वी नाटकामध्ये तो पॅरेग्राफ जर नाही आठवला, त्या स्टेजच्या पाठीमागे जो पडदा आहे ना, त्या पडद्याच्या पाठीमागे एक माणूस ठेवला जायचा. का बरं? त्या समोरच्या अभिनय करणाऱ्या व्यक्तीला जर एखादा पॅरेग्राफ, एखादा शब्द नाही आठवला तर तो पाठीमागून सांगायचा. त्याला काहीतरी एक शब्द होता त्या पाठीमागच्या, हंटर का काहीतरी असं, प्राउंटर असायचा. आमच्या शाळेमध्ये एकदा नाटक ठरलं, वस्तुस्थितीवर का खरं आहे, आणि तो प्राउंटिंग करणारा पाठीमागे होता. आता आम्ही नाटक करण्यासाठी पुढे लहान आम्ही तो पॅरेग्राफ आम्ही पाठ केला, पण ऐनवेळेला नाही आठवला. असं बऱ्याच जणांना आठवत नाही, परीक्षेच्या वेळेला नाही आठवला. तो आमचा एक पोऱ्या होता ना, तो स्टेजवरती आला, निम्म वाक्य बोलला, तो पॅरेग्राफ निम्म्यापर्यंत आला आणि पुढचं वाक्य ते असं होतं, त्याला जे बोलायचं ना तो ते एकच शब्दामध्ये अडकला. हे असं कशाबरोबर झालं?
हे असं कशामुळं झालं? 3-4 वेळेला झालं. असं कशामुळं झालं, असं कशामुळं झालं? खाली बसलेले जे होते ना, गावातलीच माणसं होते, त्यांनी सांगितलं हे असं पाठ न करण्यामुळं झालं. हे असं पाठ न करण्यामुळं झालं. बऱ्याच वेळेला प्राउंटिंग करणारा पाठीमागे असतो आणि तो आहे आपल्या आयुष्यातील सर्वोच्च स्थानी तो बाप आहे. विठ्ठल असं नाही, मी आईला गौणत्व देतोय आज वर्णन बापाचं मला करायचं, यासाठी आईला थोडंसं मी गौणत्व देणार आहे. पण मानवी जीवनामध्ये मानवी जीवन जगत असताना आई आणि वडील एक सुंदर, एक तर सूर्य आहे, एक चंद्र आहे तर दुसरा सूर्य आहे. दोघांच्या जागेवरती स्थिर आहे. दोघांची महत्वाची भूमिका आहे. आई ही मातृत्व शक्ती आहे. अर्थात प्रेम आईसारखं दुसरं कोणीच करूच नाही जगातमध्ये. आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही आणि बापासारखे शिस्त कोणी लावू शकत नाही. ज्याच्या डोक्यावरती बापाचा हात आहे ना, आयुष्यात त्याचं कोणच वाकडं करू शकत नाही. तो बाप कसाही असू द्या, मुडका लंगडा आंधळा पांगळा कसाही असू द्या, पण कुटुंबामध्ये बाप हवा आहे. ज्या कुटुंबामध्ये बाप नाही, बाप गेला ज्या कुटुंबाचा, त्या कुटुंबाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिक्षणही वेगळा असतो. विठ्ठल विश्वाने जगाने व्याख्याते असतील, कवी असतील, साहित्यिक असतील, वेद असेल, संत साहित्य असेल, या सर्वांनी आईला अग्र क्रमांकाचं स्थान का दिलं? फक्त वडिलांमध्ये आईमध्ये एवढाच फरक आहे. आई ही जननी आहे, आपल्या उदरामधून मुलाचा जन्म घालते आणि त्यावेळेला यदा कदाचित जन्माला घालत असताना 2 गोष्टी घडतात. त्याला बाळांतपण असं म्हटलेलं आहे. त्याला बाळांतपण म्हटलेलं आहे. पूर्वी दवाखान्याची व्यवस्था खूप कमी होती. दवाखान्याची व्यवस्था कमी असताना एकतर त्या कुटुंबामध्ये जी भगिनी बाळांत होणार, एकतर बाळाचाही अंत होतो किंवा त्या आईचा तरी अंत असतो. त्याला बाळांत म्हटलेलं आहे आणि हेच निसर्गाने दिलेलं विशेष योगदान आईला आहे. म्हणून आईला अग्रक्रमांकाचं स्थान दिलं गेलं. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. दोघांच्या ठिकाणी हे सर्वोच्च स्थानी असताना सुद्धा समग्र तत्वज्ञानाने, समग्र वाङ्मयाने यांना बापाला थोडंसं गौणत्व पाहायला मिळतं. पण तुकोबारायांच्या दृष्टीने या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी वडिलांना वेगळ्या वंचीवरती नेऊन ठेवलं. श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपला बाप आपल्या कुटुंबासाठी, कुटुंब व्यवस्थेसाठी करतो काय? अभंगाचं पहिलं चरण. बाप करी डोळी लेकुराज बोढी, बाप करी डोळी लेकुराज बोढी, बाप करी डोळी लेकुराज बोढी, बाप करी डोळी लेकुराज बोढी. बोले करवंडी वागवणी वागवणी वागवणी, बोले करवंडी वागवणी वागवणी वागवणी, एकाएकी गेला विराची धनी, एकाएकी गेला विराची ज्या जगद्गुरु तुकोबारांनी आपली संपूर्ण संपत्ती समाज हितासाठी, समाज कल्याणासाठी वितरित केली, वाटून दिली, त्या जगद्गुरु तुकोबारायांचं वाक्य आहे. श्री महाराज सांगतात, बाप करी जोडी लेकराची उडी, आपली करवंडी वाळवून. करवंडी म्हणजे हळं. आपली हळं वाळवून आपल्या मुलासाठी एक एक पैसा तो बाप आपल्या मुलासाठी जमा करून ठेवतो. ही कृतज्ञतेची भावना किती जणांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळते. वेदामध्ये 4 वाक्य आहे. तत्त्वमासी प्रज्ञानाम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, हे वेदातील वाक्य आहे. आता याचा अन्वय अर्थ मला सांगायला वेळ नाही, पण तुमच्या प्रपंचामध्ये एक वाक्य आहे, महावाक्य. ते कोणतं वाक्य माहिती तुम्हाला? माहिती असेल सर्वांनाच. तुमची मुलं, तुम्ही म्हातारे झाल्यानंतर एकच महावाक्य बोलतात, आमच्यासाठी काय आहे ना? महावाक्य आहे ना? त्याला समजून सांगायला पाहिजे. तुझ्यासाठी जर काहीच केलं नसतं, ही दिव्य दृष्टीने ही सृष्टी तू पाहिली नसते. मतभेद असावेत कुटुंबामध्ये, असतातही, ते नाकारून चालत नाही.
मतभेद असावेत, पण मनभेद आणि कृतज्ञतेची भावना त्या कुटुंबामध्ये नको आहे. मुलांच्या बाबतीमध्ये आज कृतज्ञता पाहायला मिळते आणि ही कृतज्ञतेची भावना कुटुंब व्यवस्था आज विभाजन पावते. एक मुलगा, पण तो एक मुलगा त्या मायबापांना सांभाळू शकत नाही. ही शोकांतिका आज या कुटुंब व्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. ही लोक करतात ना, हे चाललंय ना अवडंबर लोकांचं. मृत्यूच्या पश्चात गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी, बालुशाही हे चाललंय ना. हे फक्त लोक अपवादाने, लोकांनी काही म्हणू नये म्हणून लोकांचं चाललेलं आहे. त्या मेलेल्या बापासाठी, आईसाठी याचा काहीच उपयोग नाही. आम्ही पाहतो गावोगावी, घरोघरी जाऊन पाहतो. आम्हाला एवढा हक्क आहे, तुमच्या घरामध्ये नाही, तुमच्या किचनच्या वट्यापर्यंत जाण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही घेऊन जातात. आम्ही पाहतो हे सर्व. लोकांची जी मानसिकता आज विषमवादाची जी मानसिकता आहे ना, ही मानसिकता एवढी बळावत चालली, एवढी बळावत चालली. कुटुंब व्यवस्था सुद्धा या समाज व्यवस्थेने आज अबाधित ठेवली नाही. ही संकोचित करून विभाजनवादी या मार्गक्रमाने आज हा समाज निघालेला आहे. कुठं जायचं काही माहिती नाही, पण चालला हा समाज. आपल्या परिसरातील एक नेता आहे, मला खूप गोड वाटलं त्यांचं नाव नाही सांगत मी आज. आणि माझ्यासमोर योगीचा तिसरा डोळा आहे, नाही का? याच्या डोळ्याचं नाव काय माहिती तुम्हाला? वारकरी कीर्तन रंग. बऱ्याच वारकऱ्याच्या जीवनामध्ये त्याने रंग भरवलेला आहे. असा आमचा योगेश आहे. त्यांना मी सहज विचारलं एक दिवस, म्हटलं आई वारली, दसऱ्या विधी कुठं करायची आता? पैठणला जाणार का राक्षस भवनला? पैठणला जाणार का राक्षस भवनला? कुठं जायचंय? असं त्यांना प्रश्न केल्याच्या नंतर त्यांनी मला एक गोड उत्तर दिलं. त्यांनी, बाबा मनातून सांगतो तुम्हाला, मी राजकारण करतो, माझी बायको ही राजकारणामध्ये आहे, पण घराच्या बाहेर माझी आईनं सांगितलं घराच्या बाहेर जायचं नाही. ती गेली नाही पुन्हा. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तिनं ती आई म्हणून, सासू म्हणून तिची सेवा केली नाही, तर आई म्हणून सेवा केली. आणि मी पुत्राप्रमाणे, मुलाप्रमाणे, पुत्र वेगळा आणि मुलगा वेगळा. कृतज्ञ होतो तो मुलगा. पुत्र या शब्दाचा आहे पुनाम. नरकामधून जो तारतो तारा येते. पुत्र त्र म्हणजे तारा येते. पुनाम नरकामधून बापाला तारून नेतो तो पुत्र आहे. मी पुत्रासारखी सेवा केली. आईच्या प्रत्येक शब्दाला मी शिरसाबंद मानलं, शिरोधार्य मानलं. आणि आईच्या एकाही शब्दाच्या पुढे मी गेलो नाही. पण बाबा मला गरज नाही आणि अपेक्षाही नाही मला माझ्या आईच्या पिंडाला कावळा राक्षस भवनमध्ये शिवाबा का पैठणमध्ये शिवाबा. मला आत्मविश्वास आहे, माझ्या आईची सेवा मी मनातून केलेली आहे. हा आत्मविश्वास लागतो तेव्हा बापाच्या आणि आईच्यासाठी गुलाबजाम करा आणि कीर्तन ठेवा. विठ्ठल व्यवस्था. मृत्यू प्रत्येकाला अटळ आहे. मृत्यूच्या पुढे कोणी थांबत नाही. समर्थ सद्गुरू भगवान बाबा पूजनीय गुरुदेव विमर्शह बाबांच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी रुबी हॉलला होतो. मी पाहिलं बाबांची शेवटचे क्षण, शेवटची अवस्था मी पाहिली. सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमधून 6-7 ताळी डबा मी घेऊन जायचो लहान असताना. आळंदीमधून निघायचो आणि रुबी हॉलला तेव्हा वर्दळ खूप कमी असायची. पूजनीय बाबांचा शेवटचा अंतकाळ मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. जायचंय प्रत्येकांना, पण जात असताना आपल्या त्या कुटुंबासाठी, समाजासाठी, या देशासाठी काही आपण करतोत का? आपलं कर्तव्य काहीतरी आहे का? श्री तुकोबाराय सांगतात त्या कुटुंबासाठी बाप खूप काही करतो. बाप करी जोडी लेकराची ओढी. लेकराच्या ओढीसाठी, त्या कुटुंबासाठी, कुटुंब व्यवस्थेसाठी पै पै करून तो पैसा बाप कमवतो. आणि एवढंच नाही, तुकोबाराय सांगतात हाडं वाळवून, हाडाचं काढं रक्ताचं पाणी रात्रचा दिवस करून तो बाप काबाड कष्ट करून ती कुटुंब व्यवस्था चांगली व्हावी, माझी संतती आणि संपत्ती हे दोन्ही निकोप आणि निर्दोष राहावेत, या गोष्टीसाठी बाप संपूर्ण काम करतो. पण त्या बापाच्या बाबतीमध्ये शेवटच्या क्षणाला येणारी कृतज्ञता ही वेगळीच असते. ही वेगळीच असते. मी नानांच्या बाबतीमध्ये पाहिलं. ही दोघं मुलं, बाप्पा असतील किंवा दादा असतील, आता ते वारकरी संप्रदायामध्ये आहेत, पखवाद वाजवतात ते. पण कुठल्याही गावाला जाऊ द्या, एवढे लोक माझ्यासमोर माझ्या मागे उभे आहेत. कधी पैसे घेतले त्यांनी? ही निष्काम सेवेची भावना एक लक्षात ठेवा.
ही कोणापासून येते? काहीतरी बापाची परंपरा, बापाचं काहीतरी सात्विकता लागते. याचा अर्थ मी त्यांचं सात्विक कुणी कन्या पुत्र होती ते सात्विक कुडी कन्या पुत्र होती सात्विक. कुडी कन्या पुत्र होती वाटे देवा तयाचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा हरिक हरिक तयाचा सारे गरे सारे गप गरे सारे गप धप सारे गप दचा दचा धप तयाचा हरिक तयाचा तयाचा तसा धप धप गप गरे गरे सारे गप दचा सारे गप दचा सारे गप तयाचा ए तयाचा हरिक वाटे देवा तुम्ही काय करता, कसं करतात? शेवटी किंमत आईबापांकडे जात असते. बोट मायबापांकडे केलं जातं. मुलं सात्विक निघाले, अरे कोणाचा मुलगा आहे? अमुक अमुक पाटलांचा आहे. कोणाचा मुलगा आहे? अरे गटारेमध्ये लोळतोय तो. शेवटी कोणाकडं अंगुली निर्देश केला जातो? बापाकडंच. आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं हे आपण ठरवायचं. त्यांनी जन्माला घातले, त्यांनी सर्व जबाबदारी शेवटच्या क्षणापर्यंत स्वीकारावी. एवढी अनाभिज्ञता आपल्या आयुष्यामध्ये येते, हे दुर्दैव आहे. तुकोबराय सांगतात, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. ही सात्विकता या कुटुंबामध्ये पाहायला मिळते. म्हणून मी अगोदर सांगितलं, त्याची पुनरावृत्ती करतो मी. बाप समाज व्यवस्थेमध्ये आजही पाठीमागेच आहे. वेद काळापासून आज वर्तमान काळामध्ये आजही बाप पाठीमागे, आई सर्वांच्या पुढे निघून गेली. साधी गोष्ट तुम्ही पाहाल, तुम्ही सर्वजण त्या क्षेत्रामध्ये आहात म्हणून तुमच्या समोर हे सांगतो मी. मुलगी उपवार झाल्याच्या नंतर मुलीला स्थळ पाण्यासाठी बाप जातो. तो मुलगा चांगला असावा या उद्देशाने बाप भटकंती करतो. जमलंय तिचं कुटुंब चांगलं आहे, अर्थार्जन व्यवस्था ही चांगली आहे, मुलगा सर्वेशला आहे, पण आता हुंड्यावरून कुठेतरी थांबतोय. त्या मुलीच्या बापाच्या
पायावरती डोकं टेकवणारा बाप, मुलीचं जमलंय आता पत्रिका छापायला जाणारा बाप, मुलगीला पत्रिका छापून आल्याच्या नंतर घरोघरी पोहोचवणारा बाप, मुलीच्या लग्नामध्ये व्यवस्थित पदार्थ व्यवस्थित भेटावेत म्हणून चांगला आचार्य पाहणारा बाप, ब्रह्मवृंदाकडे जाऊन लग्नासाठी आमंत्रित करणारा बाप, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांसाठी गेटवरती लग्नाच्या दिवशी स्वागत करणारा बाप असतो. पण ज्या वेळेला मुलगी वाटा लावायचा प्रसंग येतो ना आयुष्यामध्ये, त्यावेळेला मुलगी आता गाडीमध्ये बसणार. मी जुनं सांगतोय, आत्ताचं नाही बरं, हे थोडंसं मागचं सांगतोय मी. ज्या वेळेला मुलगी आता गाडीमध्ये बसणार त्यावेळेला आई तिथे उभी असते आणि 100-200 महिला अवतीभोवती असतात. मुलीकडे पाहून आई मोठ्याने हंबरडा फोडते आणि तेवढ्या वेळामध्ये ती मुलगी आईच्या गळ्यामध्ये बिलकुल रडते. पण त्या आईला सावरण्यासाठी 100-200 महिला जवळ येतात. पण त्याच वेळेला त्या क्षणाला बाप तिथे दिसत नाही. त्या मंडपाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्याला बाप कोणीतरी नवं उपरणं घातलेलं असतं खांद्यावरती. आपल्या डोळ्यातील अश्रू बाहेर न पडावेत, लोकांनी न पाहावेत, आपल्या मुलीने पाहू नये ते अश्रू, पण एका कोपऱ्याला जाऊन मंडपाच्या तो बाप आपल्या डोळ्यातील निश्चितपणाने अश्रू पुसत असतो. तो बाप कधीही मागेच आहे, तो बाप मागे आहे. एक सांगू मी तुम्हाला, मुलगा जिंकला, यशस्वी झाला, तर बाप पाठीवरती थाप मारतो. ही ताकद बापाच्या हातामध्ये आहे. माझा मुलगा यशस्वी झाला, स्वाभिमानाने तो बाप ते मुलाच्या पाठीवरती थाप मारतो. आणि यदा कदाचित तो मुलगा एखाद्या कार्यामध्ये शैक्षणिक स्थितीमध्ये यशस्वी झाला, नापास झाला परीक्षेमध्ये, तोच बाप आपल्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवतो. घाबरू नको, मी तुझ्या मागे आणखी परीक्षा दे, लागेल तेवढे पैसा मी खर्च करल. तो बाप आहे कुटुंबाचा. किती कृतज्ञ झाली संत महापुरुषांना सुद्धा वाटलं नसेल हा समाज एवढा कृतज्ञ होईल. संतांनी सुद्धा कधी विचार केला नसेल, ज्या समाज व्यवस्थेसाठी मी एवढं समग्र वाङ्मय आम्ही निर्माण करून ठेवलं आणि योग्य दिशा दाखवली, योग्य मार्गदर्शन या समाजाला केलं, तो समाज एवढा कृतज्ञ होईल एवढ्या संत महापुरुषांना सुद्धा वाटलं नसेल. विठ्ठल बाप करी जोडी लेकराची उडी. लेकरासाठी तो बाप आपल्या हाडाचं काळं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून कुटुंब व्यवस्था व्यवस्थित व्हावी यासाठी पैसा कमवतो. श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तोच बाप लहानपणी आपल्या मुलाला कडेवरती खांद्यावरती वागवतो आणि आपण जमा केलेली संपूर्ण संपत्ती आपल्या बापाच्या आपल्या मुलाच्या स्वाधीन करतो. अभंगाचे द्वितीय चरण. एकाएकी केला मीराशेचा धणी, एकाएकी केला मीराशेचा धणी, एकाएकी केला मीराशेचा धणी, एकाएकी केला मीराशेचा धणी. एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. कडिये वागवणी भार खाली, कडिये वागवणी भार खाली, कडिये वागवणी भार खाली, एकाएकी केला मिराशेचा धनी, एकाएकी केला मिराशेचा धनी, एकाएकी केला मिराशेचा धनी, एकाएकी केला मिराशेचा धनी. कडिये वागवणी भार खाली, कडिये वागवणी भार खाली, कडिये वागवणी भार खाली, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी,
त्या मुलाचा भार आपल्या कड्यावरती खांद्यावरती तो वागवतो. अखंड हरिनाम सप्ताह जर प्रारंभ झाला गावामध्ये, 1.25 किलोचा विना तो बाप घेणार नाही, पण 5 किलो वजनाचा मुलगा सकाळपासून संध्याकाळपर्यंत वागवतो तो बाप आहे. विना नाही घेणार, पण मुलगा वागवणार सकाळपासून संध्याकाळपर्यंत. नंतर तो मुलगा, आणि खूप कौतुक वाटतं. मुलगा जन्माला आला ना, त्या कुटुंबाला खूप कौतुक वाटतं. त्या कुटुंबाची जर हत्या असेल तर ती हत्या म्हणजे माझ्यावरती गेली. मुलगा जन्माला आला ना त्या कुटुंबामध्ये, माझ्यावरती गेला. बाप जवळ असेल, बाप सांगतो नाही माझ्यासारखा दिसतो, माझ्यावरती गेला. आई सांगते कोणासारखा ते, तो माझ्यासारखा आहे, माझ्यावरती गेला. आजी आजोबा असतील, त्या आजी आजोबा सुद्धा मोठ्या आनंदाने उत्साहाने सांगतात, हा माझ्यावरती गेला, आमच्यावरती गेला. जन्माला आल्याबरोबर पण तो 22 वर्षाचा जेव्हा होतो ना, जेव्हा लाथा घालतो ना, तेव्हा बाप म्हणतो हे बेन काढायला जागा भरा ना पुढच्या. म्हटलं ना, मी म्हटलं नाही बरं का, यांनी म्हटलं, माझे काहीच दोष नाही याच्यामध्ये. म्हणून मुलगा जन्माला आल्यावर पेढे वाटत बसू नका. मुलगा जन्माला आला ना लगेच पेढे वाटायचं नाही. तुम्हाला खूप छंद आहे, कारण तुम्ही अति आनंद झालेला असतं. मुलगा जेव्हा मोठा होईल, त्या मुलाला मुलं होतील, त्याची बायको कुटुंबामध्ये येईल, त्या मुलाचे लग्न होतील, आणि तुम्ही जेव्हा वयस्कर होताल, वयोवृद्ध होताल, तुम्हाला तो सांभाळतो कसा, शेवटच्या श्वासापर्यंत जर व्यवस्थित सांभाळत असेल ना, त्यावेळेला 2 किलो पेढे नाही तर 100 किलो पेढे आणा, भगवान गडावरती जा आणि जाऊन तिथे ते पेढे वाटा आणि सांगा लोकांना मोठ्या आनंदाने, मला मुलगा झालाय, मला मुलगा झाला, मला मुलगा झाला. लोक म्हणतील तुझ्या डोक्यावरती फरक झाला काय, 80 वर्षात पुढे मुलगा होत असतो का? मग त्याला मोठ्याने सांगा, तू मला सांभाळण्याच्या योग्य त्याचा आणि लायकीचा झाला म्हणून मी पेढे वाटतो. तोपर्यंत पेढे वाटू नका. अवतीभोवती हीच समस्या आहे आज आपल्या अवतीभोवती. तत्वज्ञान, हे तत्वज्ञान आणि कथा कीर्तनादी याच्यापेक्षा मानवी जीवन जगावं कसं, हा व्यवहाराचं तत्वज्ञान जर माणसाला लवकर उमगलं, मी म्हणतो कुटुंब व्यवस्था ही संघटित राहील, व्यवस्थित राहील. आदरणीय वैकुंठवासी तात्यांचं नाव नेहमी माझ्या मुखावरती येतो. तसे तात्यांनी देवस्थानसाठी खूप काही केलं. शिवाजी तात्या देशमुख तात्या म्हणायचे बरं का भाऊ, तात्यांचं वाक्य असं तात्या म्हणायचे, महाराज काय खरं आहे, काय खरं आहे, 12 जणांची आई कुत्र्याने खाल्ली, आणि ही वस्तुस्थिती आहे. 4-5 मुली असाव्यात, 3-4 मुलं असावेत, एवढ्यांचं सर्वांचं संगोपन आणि संवर्धन ते मायबाप करतात दोघे, पण शेवटच्या क्षणाला, शेवटच्या श्वासाला ती मुलंही सांभाळत नाही आणि मुलीही सांभाळत नाहीत. लोक सहज म्हणतात नाही नाही एखादी तरी मुलगी पाहिजे होती, चांगलं सांभाळलं असतं. अरे तुझ्या कुटुंबामध्ये आलेली सून ही कोणाची तरी मुलगीच आहे ना, ती काय मुलगी नाही का कोणाची, तिला कळत नाही का? आपले मायबाप जर चांगले व्यवस्थित ठेवायचे असतील तर त्या सासू सासऱ्यांना आपण जीव लावावा. हे कळत नाही. मागच्या दीपावलीला माझ्याकडे केदारेश्वरला एक मुलगी आली, आमच्या जवळची आहे. तिचं नाव वेगळं होतं, मग तिला मी दिदी म्हटलं. म्हणलं दिदी, तिला दिदी म्हणायचं सर्व. कशाला आले का बाई? म्हणजे बाबा मध्येच आले, थोडंसं दादा आई बापांना व्यवस्थित सांभाळत नाही, आई बापाला दादा व्यवस्थित सांभाळत नाही म्हणून त्याला सांगण्यासाठी मी आले. इतरत्र मी त्याला बरंचसं काही गोष्टी विचारल्या तिच्या आयुष्यातील, तुझं मुलं बाळं बरं आहेत का, पती काय करतो, तुझं बरं आहे का, या सर्व गोष्टी तिला विचारल्या. आणि शेवटच्या क्षणाला तिला विचारलं, मी जेव्हा तुझ्याकडे आलतो ना, तुझे सासू सासरे जरा साईडला राहत होते, ते कुठे जातात बरं आहे का त्यांचं? त्यावेळेस ती मला म्हटली, बाबा इतके खडूस येते म्हातारा आणि म्हातारी, तिकडे गुराऱ्याच्याच गोठ्यामध्ये ठेवले त्यांना तिकडे. वेळ निघून दिला आणि वेळ निघून गेल्यानंतर 1-2 मिनिटांनी पुन्हा मी ध्रुवपदावरती आलो. म्हटलं दीदी तू कशासाठी आला? तर आईबापाला सांगितलं का, दादाला सांगितलं का तुझ्या आईबापाला सांभाळायचं? ती म्हणली हो सांगितलं, चांगलं सांभाळ म्हणून. कोणाला? आणि सासू सासरे? एक लक्षात ठेव, हा कर्मयोग आहे, मृत्यू लोक आहे. इथे जसं पेराल तसं उगवत असतं, असं समजू नका. मालकाच्या मायबापांना त्रास द्यायचा, माझे मायबाप सुखात राहतील हे कदापि होणार नाही. हा मृत्यू लोक आहे. विठ्ठल तरी आहे आयुष्यामध्ये आपण कधीतरी हे समर्पणाची भावना दाखवली पाहिजे त्यांच्यासाठी. मृत्यू प्रत्येकांच्या वाट्याला हे जायचंय, पण जात असताना आपण कुठल्या मार्गाने आणि कसं जाऊ हे कोणाच्याही हातामध्ये नाही. मृत्यू कोणाच्या हातामध्ये नाही.
तुकोबाराय सांगतात, आएगा वो जाएगा राजा रंग फकीर. कबीर महाराजांचा दोहा आहे. श्री तुकोबाराय सुद्धा हेच आम्हाला सांगतात. येथे नाही उरवाले अवतार, केरते पामर जीव किती, केरते पामर जीव किती. येथे नाही उरवाले अवतार, केरते पामर जीव किती, केरते पामर जीव किती. मेला पंद मेला बाप मसना गेला. विठ्ठल बाप मशना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. इथे कोणाला राहायचं नाही, आपण पाहुणे आहोत. आणि मृत्यू कसा येईल केव्हा येईल काही सांगता येत नाही. ब्राह्मण देवता संध्या स्नानासाठी गंगेला जायचे आणि शेजारी एक मुलगा होता. त्या शेजारच्या मुलाने दररोज अट्टहास करावा, देवा तुम्ही जातात कुठे दररोज. त्या मुलांनी सांगितलं, देवा तुम्ही जातात कुठे. विचारल्याच्या नंतर त्या ब्राह्मण देवतेने सांगितलं, अरे बाबा मी दररोज गंगेवरच्या स्नानाला जातो, एकदा मला तरी घेऊन जा ना. देवाने हट्ट, कारण तो बालहट्ट आहे. बालहट्ट कसा पुरवायचा, दुसऱ्याचं लेकरू आहे, गंगेला खोल पाणी आहे. मृत्यू केव्हा कसा येईल हे प्रत्येकाला इथून जायचं आहे आपल्याला. पण जात असताना तो विचारून येत नाही. शेवटी त्या मुलाचा बालहट्ट त्या देवतेने पूर्ण करण्यासाठी ब्राह्मण देवतेने सांगितलं, एक दिवस तुला घेऊन जाईल. पण दुसऱ्या दिवशी तो मुलगा आपल्या संपूर्ण आवश्यक असणारे कपडे घेतले बरोबर आणि देवांच्या दरवाजामध्ये येऊन बसला. दरवाजाने शेवटी दरवाजामध्ये बसलेल्या मुलाला पाहिलं आणि बालहट्ट पूर्ण करण्यासाठी त्या ब्राह्मण देवतेने त्या मुलाला गंगेवरती स्नानाला नेलं. त्याला स्नान घडवलं. स्वतः स्नान करण्यासाठी आता गंगेमध्ये गेले आणि गंगेमध्ये त्याला सांगितलं, एका साईडला उभा राहा, जवळ येऊ नको, दुसऱ्याचे लेकरू आहे ना. गंगेमध्ये स्नान ते बुडी मारणार. सूर्याला अर्घ देण्यासाठी उभ्या राहिले तेवढं मोठ्याने किंकाळी मारल्या त्या मुलाने. मोठ्याने ओरडला. ब्राह्मण देवता मागे वळून पाहतात, त्या मुलाला सर्पदंश झालेला आहे आणि सर्प एका बाजूला पळतोय. सर्प पळतो त्याच्यापासून हे पाहिलं ब्राह्मण देवतेने. विषारी सर्प आहे. ब्राह्मण देवता त्या सर्पाच्या मागे लागली. पण बराचसा दूरवर तो सर्प गेला. तो मुलगा हे दिसेने असा झाला. दूर दूर अगदी दूर तो सर्पाने या ब्राह्मण देवतेला दूर नेलं आणि त्या सर्पाचं रूपांतर लांडग्यामध्ये झालं. काळ कसा येतो. लांडग्यामध्ये रूपांतर झालं. काही शेतकऱ्यांच्या शेळ्या तिथे चरत होत्या. 2-3 शेळ्यांचा फडसा त्या लांडग्याने पाडला. तो लांडगा अधिक पुढे वेगाने गेला. ब्राह्मण देवता थोडे भविष्य वेधते, तत्वज्ञानी होते. अरे सापाचा लांडगा होतो, काहीतरी वेगळे दिसतंय. त्या लांडग्याच्या पाठीमागे ब्राह्मण देवता पळत राहिली. पुढे जातो डोंगरामध्ये. त्या लांडग्याचा वाहक बनला आणि काही शेतकरी तिथे जनावरं चारत होते. त्या लांडग्याने शेळ्या खाल्ल्या, लांडग्याचा वाहक झाला. पुढे जाऊन त्या वाघाने एक गाय मारली, गाय खाल्ली आणि तो लांडगा अधिक दूरवरती पळत गेला. ब्राह्मण देवता ही निष्ठावान होती, एकनिष्ठ होती. त्या वाघाच्या पाठीमागे लपत लपत पळत जात आहेत आणि उंच डोंगरावरती गेल्यानंतर त्या वाघांचं रूपांतर माणसामध्ये झालं. माणसामध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर मात्र ब्राह्मण देवता, माणसाला माणसाची भीती नसते, वाघाची भीती आहे माणसाला. माणसाला वाघाची भीती आहे. कोणीच पाहिला नाही तर 2 महिने माणसं आपल्या घराच्या बाहेर पडत नव्हती. कशासाठी? पाहिला का कोणी? फक्त वाघ आला. 4-5 जणांचे मला फोन आले, म्हणे बाबा तुम्हाला वाघ दिसला? म्हणलं माझ्याकडे कुत्री दिसतात, मला वाघ नाही दिसला. वाघात रूपांतर, माणसात झालं वाघाचं रूपांतर. आणि मग त्या ब्राह्मण देवतेने त्या कडकडून मिठी त्या व्यक्तीच्या माणसाच्या पायाला मारली आणि सांगितलं, आपण कोण आहात मला सांगा. ती व्यक्ती सांगते, हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो नाही, पण मी पाहिलं तुम्हाला, तुम्ही साप होतात. सापाचं रूपांतर तुमचं लांडग्यामध्ये झालं, लांडग्याचं रूपांतर वाघामध्ये झालं, ते वाघाचं रूपांतर तुम्ही माणसामध्ये झालं. कोण आहात ते सांगा, मी पाय सोडणार नाही. त्यांनी जाणून घेतलं ही ब्राह्मण देवता आहे. तुम्ही कोण आहात?
शेवटी सांगितलं, मला एम म्हणतात, एम. मी एम आहे, मी मृत्यू आहे. मग तुम्ही असं का केलं? त्या मुलाला सर्पदंश करून त्याला मारलं. लांडगा होऊन 4-5 शेळ्या तुम्ही मारल्या. वाघ होऊन तुम्ही गाय मारली. असं का केलं? त्यावेळेला तो एम राजा सांगतो, ज्याच्या मरण, ज्या वस्तूमध्ये, ज्या व्यक्तीमध्ये ज्याचं मरण आहे तसं मला व्हावं लागतं. त्या मुलाचा मृत्यू सापामध्ये होता सर्पदंशाने, म्हणून मी साप बनलो. त्या शेळ्यांचा मृत्यू लांडग्यामध्ये होता, म्हणून मी लांडगा बनलो. त्या गायीचा मृत्यू वाघाच्या रूपाने होणारा होता, म्हणून मी वाघ बनलो. आणि आता मी मनुष्य होऊन मी पुन्हा आता माझ्या धामाला निघत आहे. तेवढं ब्राह्मण देवाच्या डोळ्यामध्ये पाण्याले कडकडून पायाला मिठी मारली. सांगितलं, यमराजा, माझा मृत्यू कशामध्ये आहे? माझा मृत्यू कशामध्ये आहे? तेवढं यमराजा सांगतो, आम्ही पेपर फोडवत नाही. पेपर फोडण्याची आम्हाला सवय नाही. आणि एक लक्षात ठेवा, बरं आहे, मृत्यूच्या बाबतीमध्ये या 2 गोष्टी सत्य आहेत. मृत्यू कधी येईल हे कळत नाही, आणि मृत्यूला बदली माणूस चालत नाही. कळतंय ना? मृत्यू कधी येईल हे कळत नाही, आणि मृत्यूला बदली माणूस चालत नाही. बऱ्याच वेळा म्हातारे माणसं रडताना खूप गोड म्हणतात. आम्ही जर भेटायला गेलो एखाद्या कुटुंबामध्ये, बाबा खूप वाईट झालं, 25-30 वर्षाचा मुलगा होता हो माझा नातू, जायला नको होता, पण काळाने त्याला घेऊन गेला, मला घेऊन जायला पाहिजे होतं. मला असं वाटतं, ही व्यवस्था जर निर्माण झाली, असं म्हातारे सुद्धा म्हणणार नाही. म्हणतील का? ही कार्यव्यवस्था आणखी नाही, ईश्वराने ती बदल नाही केला. बदली माणूस चालत नाही मृत्यूला, एक लक्षात ठेवा ना. असा बदली मृत्यू जर चालला असता तर दुसऱ्या दिवशी कुटुंबातील त्याच मुलाने पेपरमध्ये बातमी दिली असती, आमच्याकडे 2 म्हातारे शिल्लक आहेत, 2 लाख रुपये द्या आणि बदली घेऊन जा. ही व्यवस्था आणखी कुटुंबामध्ये नाही, ती कार्यव्यवस्था नाहीये. त्यावेळेला त्या ब्राह्मण देवतेला यमराजाने सांगितलं, तुझा मृत्यू पाण्यापासून आणि मगरीपासून तुझा मृत्यू आहे. पाण्यातील मगर आणि पाणी हे तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरणार आहे. महाराष्ट्रामधला हा ब्राह्मण देवता महाराष्ट्रातील 7-12 पूर्ण कोरा केला आणि राजस्थानमध्ये जाऊन राहिला. ज्या राजस्थान नगरीमध्ये दूर दूरपर्यंत वाळवंट आहे, पाणी नाही. तिथे गेल्यानंतर त्याच्या कर्मधर्म संयोगाने महाराष्ट्रीयन एक व्यक्ती 3-4 पिढ्यापूर्वी मोठा सावकार तिथे गेलता राजस्थानला, आणि तो पांडुरंग परमात्माचा उपासक होता पंढरीचा. तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं, तिथल्या लोकांनी विचारलं, कुठून आलात? त्याने सांगितलं, दुरोने आलो मी गा, दुःख झाले दारुण, या वया येथ वरी होती हेच कारण. त्यांनी सांगितलं, तुम्ही ब्राह्मण हो? ब्राह्मण. पांडुरंगाचीच पूजा कराल? मी पांडुरंगाचं मंदिर इथे बांधलेलं आहे राजस्थानमध्ये, नक्की कराल. पांडुरंग उपासनेसाठी त्याला ठेवलं गेलं त्या ब्राह्मण देवतेला. आणि त्या सावकाराचा असा नेम होता, आषाढी वारी आली की 1000 सोन्याचे अलंकार, मग ते काही असू द्या, रुपये असू द्या किंवा अलंकार वेगळे असू द्या, ते अलंकार, ते 1000 अलंकार लोकांना वाटायचे किंवा एखाद्या ब्राह्मणाला दान द्यायचे. तिथल्या व्यक्तींना ठरवलं, त्या सावकाराचा जो हाताखालचा होता ना, त्याला सांगितलं, अरे आपल्या एखादा ब्राह्मण पहा, त्या ब्राह्मणाला आपलं सुवर्ण अलंकार दान द्यायचे आणि आपलं पंढरपूरला जायचं, पंढरपूरची व्यवस्था केली. हो, सर्व व्यवस्था मी करून ठेवली आहे, 1000 मोहरा पण तयार करून ठेवल्या. त्याने सांगितलं, दुसऱ्यांना ब्राह्मण पाहण्यापेक्षा आपल्या कुटुंबामध्ये जो ब्राह्मण आहे ना, त्याच ब्राह्मणाला आपण सुवर्ण मोहरा वगैरे देऊ, आपण त्याच ब्राह्मणाला देऊ, काहीच अडचण नाही म्हणजे. आणि त्या ब्राह्मणाला बोलवून घेतलं आणि सांगितलं, माझ्याबरोबर तुम्हाला यावं लागेल. माझ्याबरोबर यावं लागेल म्हटल्याच्या नंतर सांगितलं, आता कुठं जायचं? काही नाही जायचं म्हणे, आपलं पंढरपूरला जायचं आणि चंद्रभागेमध्ये स्नानासाठी जायचं. तुम्हाला 1000 सुवर्ण मोहरा मी दान देणार आहे. त्यावेळेस तो ब्राह्मण सांगतो, क्षमा करा, मला पंढरपूरला घेऊन जाऊ नका. इति वृत्तांत त्याने आतापासून इतिपर्यंत सर्व सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर त्या सावकाराने सर्व व्यवस्था त्याची केली. मोठा पिंजरा बनवला, लोखंडाचा पिंजरा, 100-200 माणसं त्याच्या व्यवस्थेसाठी ठेवले. आणि तो पिंजऱ्यामध्ये तो ब्राह्मणाला घालून चंद्रभागेच्या पाण्यामध्ये तो पिंजरा उभा केला आणि पिंजऱ्यामध्ये तो ब्राह्मण ठेवला. काळ कसा आहे तुम्हाला हे सांगायचं, मृत्यू माणसाचा अटळ कसा आहे. पिंजऱ्यामध्ये माणूस ठेवला
आता सुवर्ण अलंकार त्या ब्राह्मणाला दान द्यायचंय. वासुदेवाला जवळ बोलवलं आणि वासुदेवाच्या हातामध्ये ते सुवर्ण अलंकाराचे ते संपूर्ण शिक्के दिले. आणि आता त्या पिंजरामध्ये ठेवलेल्या ब्राह्मणांच्या पदरामध्ये ते शिक्के द्यायचे, टाकायचे. तेवढ्या वेळामध्ये वासुदेव होतं ना, हातामध्ये चिपळ्या घेऊन आलेला वासुदेव, त्या ब्राह्मणाने समोर आपलं वस्त्र पुढे केलं आणि त्या वस्त्रामध्ये आता तो सुवर्ण अलंकार टाकणार. तेवढ्या वेळामध्ये त्या वासुदेवाने ते सर्व सुवर्ण अलंकार त्या ब्राह्मणाच्या समोर पाण्यामध्ये टाकून दिले. तो ब्राह्मण तळतळला, हळहळला. अरे माझ्या कुटुंबाला झाले असते ना हे, का खाली टाकले? त्यावेळेस तो वासुदेव सांगतो, तुझ्या कुटुंबाला राहण्यासाठी तू तिथपर्यंत जायला पाहिजे ना. त्या वासुदेवाच्या तोंडाकडे त्या ब्राह्मणाने पाहिलं आणि विचारलं, तू कोण? त्यावेळेस तो वासुदेव सांगतो, डोंगरावरती आपण मागच्या वर्षी भेटलो होतो ना, तोच मी. आठवण करून दिली. पण मला तर भीती पाण्यापासून आणि मगरीपासून होती. तुम्ही तो वासुदेव आहात. त्यावेळेस तो यमराजा सांगतो, जर मला सापाचा लांडगा होता येतो, लांडग्याचा वाघ होता येतो, वाघाचा मनुष्य होता येतो, मनुष्याचा वासुदेव होता येतो, आता वासुदेवाची मगर होता येणार नाही का? मानवी जीवनातला मृत्यू जिथे आहे ना, तिथे माणसाचा मृत्यू होत असतो. मृत्यू हा अटळ आहे. पण या मृत्यूसाठी सुद्धा आपण कुटुंबासाठी, गावासाठी, समाजासाठी किंवा देशासाठी काय केलं हे महत्वाचा विषय आहे. विठ्ठल सांगतात, एकाएकी केला मिराशीचा धनी. मिराशी म्हणजे वतनदारी. कडेवरती खांद्यावरती वागून सर्व वतनदारी त्याच्या स्वाधीन करून टाकली. आणि तोच बाप आपल्या मुलाच्या गळ्यामध्ये विविध सुवर्ण अलंकार घालतो आणि आपल्या डोळ्याने डोळे भरून आपल्या मुलाकडे पाहतो. अभंगाचं तिसरं चरण. घालावून पाहे डोळा अलंकार, डोळा अलंकार. घालावून पाहे डोळा अलंकार, डोळा अलंकार. घालूनिया पाहे डोळा अलंकार, डोळा अलंकार. घालूनिया पाहे डोळा अलंकार, डोळा अलंकार. देवादावी थोर करुणिया, पाहे डोळा अलंकार. ठेवा दावी थोर करोडिया. वेगवेगळी भूषणं आपल्या मुलाच्या अंगावरती बाप आपल्या हाताने घालतो. डोळे भरून ते सौंदर्य आपल्या मुलाचं तो बाप निहाळतो. आणि श्री महाराज सांगतात, ठेवा दावी थोर करुणे. आपल्या मुलासाठी करून ठेवलेला अर्थार्जनाचा स्थावर जंगम मालमत्ता तो ठेवा तो बाप आपल्या हाताने त्या मुलाला दाखवतो, हे तुझ्यासाठी मी करून ठेवलेलं आहे. हे बापाचं कर्तव्य आहे. तो कर्तव्य पार पाडतो. पण तो मुलगा शेवटच्या क्षणाला आपलं कर्तव्य पार पाडतो का नाही, तो त्याचा वैयक्तिक विषय राहिला. बापाचं कर्तव्य बाप आपल्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडतो. म्हणून आज मुलं चांगली दिसतील, पाहायला मिळतात आपल्याला. विजयपत सिंघानिया नावाचा रेमांड कंपनीचा उद्योगपती मालक, सर्वात गर्भ श्रीमंत अंबानी सारखा त्याचे उद्योग व्यवसाय आहे. पण आज तो मुलापासून वेगळा राहतो. मुंबईच्या एका चाळीमध्ये तो विजयपत सिंघानिया नावाचा उद्योगपती राहतो. असं काही नाही, गरीबाच्याच घरामध्ये आहे, श्रीमंताकडे जास्त आहे, फक्त दिसत नाही. उलट गरीब चांगले. तुम्ही आजही एक गोष्ट पहा, मायबाप
मुंबई पुण्यामध्ये राहणाऱ्या उच्च शिक्षित लोकांकडे मायबाप नाहीयेत. मायबाप त्या मुलाकडे आहे जो रात्रंदिवस काबाड कष्ट शेतीमध्ये करतो, राबतो शेतीमध्ये. ती सून त्या कुटुंबामध्ये राबते. बोलल ती सून एकदा कदाचित, ती मुलगा मागे बोलल. शेवटच्या श्वासापर्यंत ते अशिक्षित शेतीमध्ये राबणारे, काबाड कष्ट करणारे, तो मुलगा आणि ती सून त्या मायबापांची व्यवस्थित पाहतात. रागून कधी बोलतो, टाकून कधी बोलतो, पण घरी आल्यानंतर आपल्या बायकोला विचारू, का रे दादा जेवले का, भूलना चहा दिला का. आज त्यांच्याकडे मायबाप नाही. जे मुंबई पुण्यामध्ये राहतात ना, उच्च विद्या विभूषित आहेत, त्यांच्याकडे मायबाप आहेत, पण कोणाचे, त्याचे नाही, तिचे, त्याचे नाहीत मायबाप, त्याचे इकडेच आहे. म्हणून आज या स्टेजवरती लोक बोलतात ना, तुमचं नामोल्लेख न करता सांगितलं तुमचं हे डोळस, तुम्ही उशिरा आला आता, जाऊ द्या, आता नाही सांगत पुन्हा. तो बाईचा विषय मला सांगितलं मी, तो यांचा विषय होता. विठ्ठल आज ही मुलं बाळ स्टेजवरती खूप मोठ्याने सांगतात, पण या सांगणाऱ्याला कधीतरी विचारलं पाहिजे, तुझे मायबाप तुझ्यापाशी आहेत का. हा संशोधनाचा विषय, आत्मचिंतनाचा विषय. लोक खूप मोठ्याने सांगतात या गोष्टी. तुकोबाराय सांगतात, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे वागवणी भार खांदे. आणि तोच बाप आपल्या मुलासाठी ढाल बनवून समोर राहतो. कधी आपल्या संपत्तीवरती, आपल्या संततीवरती एखादा प्रतिकूल प्रसंग आला, एखादा आघात मुलावरती आला, तो बाप आघात आपल्या छातीवरती झेलतो, पण त्या मुलाला सुरक्षित ठेवतो. शेवटचं चरण. तुका म्हणे दिगांजू आणि काचे हाती, तुका म्हणे दिगांजू आणि काचे हाती, तुका म्हणे दिगांजू आणि काचे हाती, तुका म्हणे दिगांजू आणि काचे धनी 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 एकाएकी
कडिये वागवोनी बाहेर खाली कडिये वागवोनी कडिये वागवोनी कडिये वागवोनी कडिये वागवोनी कडिये वागवोनी सारे घरे सारे गप घरे सारे गप दप घरे सारे गप सारे सागरे सारे रे कडिये वागवोनी बाहेर खाली कडी रे वागवुनी वागवुनी भार भार रे तनु
तुका म्हणे निधी गांजो अनेकाशी उदार जीवाचे आपुल्या आपल्या जीवावरती उदार होऊन तो बाप गांजो म्हणजे दुसऱ्याला त्रास देऊ देत नाही आपल्या संततीला बाप उदार होऊन छातीची ढाल करून आपल्या मुलासाठी त्या कुटुंबासाठी तो समोर येतो तो बाप आहे. आयुष्यामध्ये आई आणि बाप ही दोन पात्र ज्यांच्या जीवनामध्ये आहेत ना त्या जीवनाला मला असं वाटतं वेगळा आशीर्वाद कोणाची गरजच नाही. तुम्हाला मोठं व्हायचं ना प्रयत्न प्रारब्ध आणि आशीर्वाद या तीन गोष्टी युगपत याव्या लागतात एकाच वेळेला. प्रयत्न कमी पडले तरी तुम्ही मोठे होणार नाही, प्रारब्ध कमी पडलं तरी मोठे होणार नाहीत आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आयुष्यामध्ये कमी पडला तरी तुम्ही मोठे होणार नाही. प्रयत्न प्रारब्ध आणि आशीर्वाद देणारा पात्र कुटुंबामध्ये आज नाही आहे. आशीर्वाद देणारा नवीन नववधू कुटुंबामध्ये आल्याच्या नंतर आशीर्वाद देणारी माणसं कुटुंबामध्ये असायची ज्येष्ठ मंडळी आणि ते आशीर्वाद मोठ्या अंतःकरणाला द्यायचे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, बाई तुझं सौभाग्य अलंकार शेवटच्या क्षणापर्यंत टेकावं आणि तुझ्या पोटी 8 मुलं जन्माला यावीत. हे आशीर्वाद देणारा कोणी नाही कुटुंबामध्ये लोकांनी ठेवलेच नाही. आज दवाखान्याची वेळ लोकांवरती यायला लागली.